समालोचन करण्याची, आपल्या सर्वांमध्ये सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि त्यानंतर आपण बोलतोय प्लेऑफच्या दिशेनं। आता प्लेऑफमध्ये सर्वांनाच संधी मिळेल असं नाही, कारण खेळ म्हटला की हार आणि जीत ही येतेच येते। त्यामुळे ज्या संघांचं नशीब चांगलं असतं, ज्या संघांचा खेळ चांगला असतो, त्या संघांची टॉप 4 मध्ये धडक होते आणि त्याच 4 संघांना खेळण्याची संधी मिळते। आणि आता मात्र प्लेऑफच्या दिशेनं वळतोय पहिलाच सामना, गेम झोन। पहिलाच चेंडू, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू फळीचा संपर्क नाही, पंचांकडून स्वैरचा इशारा। पहिल्याच चेंडूवर इथं मात्र स्वैरच्या रूपाने एक धाव मिळते, संघाचं खातं खोललं जातंय। आणि आता मात्र आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघ मैदानावर भिस्त ढोकून आहे। बघावं लागेल किती धावांचा पाऊस पाडतात। आता मात्र थोडासा पावलांचा वापर करून, पावलांची हालचाल करून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि एका निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते। खरोखरच वाखाणण्याजोगी गोलंदाजी। गांजेश्वरी इंडियन संघ नाणेफेक जिंकतोय, प्लेऑफच्या सामन्याची पात्रता ओळखतोय आणि आपला निर्णय घेतोय क्षेत्ररक्षणाचा। आधी आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघाला आमंत्रित करतोय, तो म्हणजे फलंदाजीसाठी। खरोखरच गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र क्षेत्ररक्षक ताईन आता जोपर्यंत परतीची फेक येते तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपाची, धाव संख्येत भर टाकून जाते आणि धाव बिना गड्याच्या मोबदल्यात 2 धावा। क्रिकेट वीरांची मेहनत आणि क्रिकेट प्रेमींचा गाजावाजा अशा या घमासानात चाललेलं उसगाव प्रीमियर लीग 2020 होतोय। खरोखरच सुंदर पद्धतीचा फटका होता, लेग साइडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चित स्वरूपाची धावसंख्येत भर टाकून जाते आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत बदल होतोय। धावसंख्या पोचते ती विना गड्याच्या मोबदल्यात 3 धावा। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघाचे 2 धुरंधर इथं मात्र सलामीची जोडी मैदानात बघायला मिळते। आता मात्र आडव्या बॅटनं खेळण्यासारखं नाही, चेंडू मात्र फळीला हवा देत विसावतो यष्टीरक्षकाच्या। फटके, हेलिकॉप्टर उडवला गेला, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार करतोय। 2 टप्पे पडल्यानंतर चेंडू सीमा पार होतोय। निश्चितच स्वरूपाच्या 4 धावा धाव फलकावर भर टाकून जात आहेत आणि 4 धावांच्या मदतीनं धावसंख्येत बदल होतोय। धावसंख्या पोचते ती विना गड्याच्या मोबदल्यात 11 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या सांगतेनंतर। डीजे और अब नए गेंदबाज जो कि जयेश से जिम्मेदारी उठाएंगे गेंदबाजी की, और स्ट्राइक एंड पर हमें दिख रहे हैं अनिकेत जो कि बल्लेबाज के रूप में खड़े हैं। फुल टॉस गेंद, कैच लपकने का मौका, जज नहीं कर पाए, गेंद चली गई सीमा रेखा पार 6 रनों के लिए। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक
इथं मात्र दर्शक बनून राहिले. फलंदाज तोच, गोलंदाज तोच, चेंडू तोच आणि निकालही तोच. पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं टोलावलेला चेंडू. थँक्यू डीजे. चेंडू सीमा पार करतोय. 6 धावा धाव फलकावर भर टाकून जात आहेत. धाव संख्या पोहोचते 29 धावा विना गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. एका चांगल्या चेंडूची सांगता होते आणि आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघ धुवाधार पद्धतीनं सुरुवात करतोय आपल्या फलंदाजीची आणि 3 चेंडूवर सलग 3 षटकारानंतर एक निर्धाव चेंडू आणि आता मात्र ऑफ साइडच्या दिशेनं थोडासा भरकटलेला पंचांकडून स्वैरचा इशारा आलेला आणि एक धाव निश्चितच धाव संख्येत भर पाडून जाते. एका धावेच्या मदतीनं धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या पोहोचते विना गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. आता मात्र लेग साइडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा काही खाससा संपर्क झालेला नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयेश सज्ज होतोय. 3 षटकार काढल्यानंतर देखील आता मात्र कमबॅक करण्याचा यशस्वी प्रयत्न करताना दिसतोय. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आणि पुन्हा एकदा उडवला. चेंडू सीमा पार झाला आणि खरोखरच वाखाणण्याजोगा फटका बघायला मिळाला. थैंक यू डीजे. और अब हमें एक नया गेंदबाजी मार्ग पर दिखाई देता हुआ एक धुरंधर ऑलराउंडर के रूप में उभरता हुआ तारा, जो कि अनुभवी खिलाड़ी गेंदबाजी मार्ग पर दिखाई देता हुआ. ये नाम जरूर याद रखिएगा, सुनील. अगर आखिर तक ये सिक्का चला तो गांजेश्वरी इंडियंस खलबली मचा देगा इस प्रीमियर लीग में. सुनील चले गेंदबाजी मार्ग पर. फील्डिंग के ऊपर निहारते हुए जुबार पटकी हुई गेंद भेज दिया सीमा रेखा पार 6 रनों के लिए. डीजे. थैंक यू डीजे. और 6 रनों के साथ रन संख्या पहुंची हुई 42 रनों के ऊपर बिना किसी विकेट, बिना किसी नुकसान. 42 लॉस ऑफ 0 विकेट. फिर एक बार शॉर्ट पिच गेंद, लेकिन टिप्पा खाने के बाद थोड़ी सी क्यारी नहीं हुई, तो 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा. 1 रन के साथ रन संख्या परावर्तित होती हुई 43 रनों के ऊपर बिना किसी विकेट, बिना किसी नुकसान. टॉस हारने के बाद आदिनाथ स्पोर्ट्स क्लब बेहतरीन शुरुआत करते हुए अपने टीम के लिए जो सलामी के 2 बल्लेबाज. फिर एक बार पटकी हुई गेंद, वहां पे बैड पैच साबित होता हुआ
सुनील के लिए। इस बार लाइन से बटके अंपायर की तरफ से वाइड का इशारा। इस एक रन के साथ रन संख्या परावर्तित होती हुई और टीम के 50 रन पूरे। यही है प्लेऑफ का घमासान, यही है शुरुआत, यही है बल्लेबाजी आदिनाथ स्पोर्ट्स क्लब जो कि बेहतरीन शुरुआत और इस बार थोड़ी सी लालच दिखाई थी, थोड़ी सी आगे करने की कोशिश की थी, लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं, गेंद चली गई सीधे विकेट कीपर की दस्तानों में। विकेट कीपर ने अपना काम खूबी से निभाया और फिर एक बार ऑन दी मार्क सुनील चले। कमबैक करना चाहेंगे, गलतियां सुधारना चाहेंगे, क्योंकि उम्मीद नहीं करते आप सुनील जैसे अनुभवी खिलाड़ी से ऐसे छक्के खाना। फिर एक बार पटकी हुई गेंद, थोड़ी सी टाइमिंग मिस हुई, नहीं तो ये गेंद भी शायद सीमा पार हो सकती थी, लेकिन अगर मगर के लिए क्रिकेट में कोई स्थान नहीं दिया जाता। और यही है क्रिकेट, जिसका नसीब अच्छा होगा, जिसका खेल अच्छा होगा, वही धुरंधर कहलाया जाएगा। और 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची 52 रनों के ऊपर, 52 लॉस ऑफ 2 विकेट। बेहतरीन गेंद, वहां पे शायद एज लगी थी, लेकिन मौके का फायदा उठाना नहीं चाहे, उठाना इस बार ऑफ साइड की दिशा में गेंद को भेजना चाहते थे। जी हां, ये हुई गलती। इस बार सीधे बल्ले से गेंद को उड़ाया, लेकिन गेंद सीधी फील्डर के हाथों में और एक बड़े बल्लेबाज की पारी हुई समाप्त। प्रदीप जो कि ताबड़तोड़ बल्लेबाजी करने के बाद चले पेवेलियन की ओर और बेहतरीन कैच लप का वहां पे सगुन ने
इस बार उड़ाया है गेंद को, घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से, चली गई सीमा रेखा पार। 6 रनों के लिए झंझनाता अनिकेत के बल्ले से निकलता हुआ ये छक्का। 6 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई पहुंची 62, लॉस ऑफ 1 विकेट। इस बार लेग साइड की दिशा में घुमाना चाहते थे, गेंद बल्ले का ठीक तरह से संपर्क नहीं, गेंद बल्ले पर ठीक तरह से आई नहीं, तो 1 रन निश्चित रूप से मिलता हुआ और लगभग चौथे ओवर की समाप्ति होती हुई। तो 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची 63 रनों के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर 63, लॉस ऑफ 1 विकेट। आखिरी ओवर की जिम्मेदारी दिलीप के कंधों पर, गेंद ऐसे ना वैसे, रन आए कैसे, ये मतलब रखता है। जब डेथ ओवर में रन बनाने की जरूरत हो, वहां पे लेग बाई के रूप में बाउंड्री मिली, 4 रन खाते में जुड़ गए। अब बल्ले से गेंद को बाउंड्री पार लगाओ या पैर से लगाओ, आपको रन से मतलब होता है। तो 4 रन खाते में जुड़ते हुए 4 रनों के साथ रन संख्या परावर्ती होती हुई 67 रनों के ऊपर दिलीप की अगली गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप, पिच करने का प्रयास, थोड़े से सफल भी हुए, 1 रन आसानी से पूरा, जब तक फील्ड करते वापिस भेजते 1 रन लेने में कामयाब, और 1 रन के साथ रन संख्या जो कि परावर्तित होती हुई 68 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पर आदिनाथ स्पोर्ट्स क्लब टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए गांजेश्वर इंडियंस के सामने। ऑफसाइड की दिशा में घुमाना चाहते थे, लाइन से बटके अंपायर की तरफ से वाइड का इशारा, तो 1 अतिरिक्त रन के साथ रन संख्या बढ़ती हुई 69 रन, 69, लॉस ऑफ 1 विकेट। इस बार घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से, चली गई सीमा रेखा बाहर। 6 रनों के लिए डीजे रन संख्या पहुंची 75 रनों के ऊपर, 75, लॉस ऑफ 1 विकेट। इस बार फुल टॉस गेंद भेज दिया लेग साइड की ओर, सीमा रेखा पार और एक प्रहार, रन मिलेंगे 6 रनों के साथ रन संख्या परावर्तित होती हुई 81 रनों के ऊपर, 81, लॉस ऑफ 1 विकेट। कैच लपकने का मौका, निगाहें कहीं और, निशाना कहीं और, गलती हो गई वहां पे, 1 रन आसानी से। करारा प्रहार, गेंद चली गई सीमा रेखा पार, पारी को
खत्म किया छक्के के साथ। रन संख्या पहुंची 5 ओवर की समाप्ति के बाद 88 रन और जीतने के लिए चाहिए 89 रन। 30 गेंदे और 79 धन्यवाद। प्लेऑफ को शुरुआत हुई है। क्वालिफायर का पहला मुकाबला और जो टीमें ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। धमाक्यात पुन्हा एकदा पावलांचा थोडंसं वापर करण्याचा प्रयत्न। पावलांची हालचाल होती पण सर चेंडू फळीचं थोडं संपर्क नाही। आणि गोलंदाज पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजी मार्कवर। सरळ बॅटने खेळलो फटको। पुन्हा एकदा चेंडू आखांड्याच्या बाहेर। चेंडू जाता सीमा पार। षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत बदल होता। धावसंख्या पोहोचता विना गड्याच्या मोबदल्यात 12 धावा। आता मात्र थोडस शॉर्ट गुडलेंथ पद्धतीचं चेंडू होतो। थोडस डोळे ढापून भिरकावण्याचा प्रयत्न होतो पण चेंडू फळीचा संपर्क नाही। चेंडू विसावता यष्टीरक्षकाच्या हातात आणि पुन्हा एकदा प्रदीप आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होता आणि सामना करतलो तो म्हणजे परत एकदा रामेश्वर। सर मात्र रामेश्वरने आमंत्रण दिला। लग्नाचं जसं आमंत्रण दिला जाता उघड्या तिरपणात जसं दांड तयार होता सवाष्णीच्या घोटीत जसं नारळ भरलो जाता लग्नाचं जसं आमंत्रण दिला जाता तसाच आमंत्रण रामेश्वरने दिला आणि प्रदीपने ता स्वीकारला। खरोखरच एक सुंदर पद्धतीचं झेल टिपलो आणि रामेश्वर सारख्या एका घातक फलंदाजाक तंबूचो रस्तो दाखवलो। एकाच म्हणतात क्रिकेट कारण 2 चेंडूर 2 षटकार खणखणीत बघूक मिळले पण नंतर मात्र हैसर रामेश्वरला तंबूचो रस्तो धरूचो लागलो। म्हणूनच म्हटला जाता जेचो येळ बरो तेचो खेळ बरो। आणि धावसंख्या स्थिरावलेली। धावसंख्या 12 धावा आणि एका गड्याच्या मोबदल्यात रामेश्वर सारखो घातक वाटणारो फलंदाज परतीच्या प्रवासाक लागलो आणि त्याची जागा
इलो तो म्हणजे कुलदीप. आता मात्र तशाच पद्धतीचं पुन्हा एकदा झेल, पण झेल सोडलं जाता व थोडीशी संचिल मात्र झेल सोडता देवदिता आणि निरंकार पाठ घेता अशी थोडीशी परिस्थिती संचिलच्या बाबतीत मात्र बघूक मिळता. खरोखरच प्रदीपने आणखी एक संधी निर्माण केलेली, पण संचिल मात्र त्याचा फायदो उठवू शकाक नाही. आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धाव संख्या पोहोचतात ती 13 धावा. आणि आता मात्र आरसीबी संघासाठी युजवेंद्र चहल जशी भूमिका बजावता तशीच भूमिका हैसर मात्र आदिनाथ स्पोर्ट्स क्लबचो उद्देश बजावताना आतापर्यंत आपण बघितलं, पण तशीच भूमिका या सामन्यात, या महत्वपूर्ण सामन्यात पार पाडता की नाही ह्या बघूचा लागतला. सुरेख पद्धतीचो चेंडू टप्पो घेतल्यानंतर थोडीशी करवट बदलता आणि डोळे डापून मारण्याचा प्रयत्न असफल ठरता गौरेशचो. आता मात्र लेग साइडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, पण चेंडू पळीचा संपर्क नाही. चेंडू विसावता क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एका निर्धाव चेंडूची होता सांगता. पुन्हा एकदा उद्देश तशाच प्रकारची गोलंदाजी चालू ठेवण्याचा प्रयत्न करतलो. खरोखरच वाखाणण्या जोगी गोलंदाजी म्हणावी लागतली. सलग 3 चेंडू निर्धाव टाकणं सोप्या नसता, कारण हाणामारीच्या या सामन्यांमध्ये 5 षटका म्हणजे खरोखरच खूप जलद गतीनं फलंदाजी करूची लागता आणि ह्याच्यात दबाव असता तो गोलंदाजावर. आणि उद्देश ह्या वयात सुद्धा कौतुक करूचा तितक्या थोडा. आणि खरोखरच आमका मिळालेल्या माहितीप्रमाणे 15 वर्षाची क्रिकेट कारकीर्द अजूनही त्याच जोमात बघूक मिळता. पण हे युवा खेळाडू काय करतात समजणार नाही, कारण थोडी बरीचशी गचाळ क्षेत्ररक्षण बघूक मिळता आणि त्यामुळे थोडस उद्देश सुद्धा नाराज जरूर असतलो. आणि या चौकाराच्या मदतीनं धाव संख्या पोचता 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मोठो फटको, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक उपयोग काय नाही, चेंडू आखण्याच्या बाहेर, सीमा पार, मिळता तो षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोचता 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 89 धावांचो पाठलाग करताना गांजेश्वरी इंडियन संघाचे फलंदाज. आणि आता मात्र उद्देश थोडोसो दबावाखाली बघूक मिळता, परत त्याच स्टाईल मध्ये मारण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र बहुतेक कुलदीपचे थोडेसे विचार बदलले, त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतलो आणि शेवटच्या चेंडूवर धाव न घेण्याचा त्याचा निर्णय आता कितीसो योग्य ठरता की गांजेश्वरी इंडियन संघाक आणखी बॅकफुटवर घेऊन जाता या बघणं औत्सुक्याचा. धावसंख्या 2 षटकांच्या सांगतेनंतर 23 धावा
89 धावांचो पाठलाग करताना गांजेश्वरी इंडियन संघानं नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, पण आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघाच्या फलंदाजांनी असे काय धमाटे दिले, काय धावसंख्या 88 धावांपर्यंत 30 चेंडूत नेऊन पोचवली आणि गांजेश्वरी इंडियन संघासमोर आव्हान ठेवला तर म्हणजे 89 धावांचा. आणि आता मात्र गौरव जबाबदारी घेता आपल्या संघाच्या गोलंदाजीची. संघाकडून तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन गौरव थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करता, जशी आपण होई तशी फिल्डिंग लावून घेता, पण बघूया आता तशीच गोलंदाजी करता की नाही. पुन्हा एकदा म्हणजे गोलंदाज करतलो तरी नेमक्या काय अशी परिस्थिती मैदानात उद्भवलेली. चार धावा बायच्या स्वरूपात आणि 4 धावांनी धावसंख्येत बदल होता. धावसंख्या पोचता 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आणि आता मात्र कुलदीप थोडस लाईन भटकता, थोडस चलबिचल झालेलं दिसता, कारण फिल्डरची क्षेत्ररक्षकांची भूमिका हेच महत्वाची असता. ज्यावेळी क्षेत्ररक्षण गचाळ होता निश्चितच गोलंदाज नाराज होता, थोडस भरकटलेल्या परिस्थितीत. आणि आता मात्र खरोखरच गौरवचं कौतुक, कारण कुलदीप सारख्या एका घातक फलंदाजाक पेविलियनचो रस्तो दाखवल्यान आता मात्र गांजेश्वरी इंडियन संघाक बऱ्याच प्रमाणात बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न गौरवचं थोडंसं यशस्वी झालेलो सारखं दिसता, पण आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आता तो म्हणजे अनुभवी फलंदाज सुनील. बघूया काय करता आपल्या संघासाठी. 89 धावांचा लक्ष्य असा. आणि गौरव आता मात्र सुनील साठी कशा प्रकारची गोलंदाजी करता. सर मात्र थोड्या वेळासाठी झेल घेण्याची संधी होती, परंतु चेंडू पडल्यानंतर जलद गतीन सीमा पार होता. जरूर ऐसर मात्र आता चौकार मिळता आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत बदल होता. धावसंख्या पोचता ती 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. रामेश्वर आणि कुलदीप सारखे 2 तारे ऐसर निखळल्यासारखे गांजेश्वरी इंडियन संघाक या सामन्यामध्ये. आणि आता मात्र खरोखरच सुंदर पद्धतीचा क्षेत्ररक्षण, खरोखरच वाखाणण्याजोगी यष्टीरक्षण म्हणाचा लागतला. उद्देश आपली भूमिका चोखपणे पार पाडता. आणि आता मात्र गौरव आणखी एक धक्को दिता, आणखी एक कलाम लागला. तिसरं गडी बात, तिसऱ्या गड्याच्या रूपात सर गौरेश तंबूचो रस्तो धरता. थोड्या वेळासाठी असा वाटा होता संचिलने जो झेल सोडलो तो महागडो ठरता की काय, पण त्या सुटलेल्या झेलचो मिळालेल्या जीवदानाचो फायदो घेऊक जमाक नाही. आणि आता मात्र गौरेश पेविलियनचो रस्तो धरता आणि त्याची जागा घेण्यासाठी येता तो म्हणजे
रजत बघूया आपल्या संघासाठी काय करता. बऱ्याच सामन्यानंतर फलंदाजी मिळाल्यासारखी वाटता, त्यामुळे मैदानाच्या बाहेर यांनी किती प्रॅक्टिस केली त्याच्यावरून आता मात्र त्याचा खेळ अवलंबून असतलो. त्यामुळे रजतची फलंदाजी कशी होता ह्या मैदानावरच आपणाक बघूक मिळतला. सुरेख पद्धतीची पेक, गुळलेन पद्धतीचा चेंडू समजा शकक नाही. निर्धाव चेंडूची होता सांगता, एका चांगल्या षटकाची सांगता. गौरवने 2 मोठे मोहरे टिपले आणि आपला षटक संपवला आणि धावसंख्या झाली 3 षटकांच्या सांगतेनंतर 33 धावा. गांजेश्वरी इंडियन संघ तुमच्या कर्णधाराक विनंती केली जाता, जी वायर टाकलेली आहे आपल्या समोरून, त्या वायरवरून कृपया आपण मागे जाऊचा, पुढे जाऊचा, पण ती वायर मोकळी करूची आपणाक. कृपया गांजेश्वरी इंडियन संघ विनंतीचो मान राखूचो आपणाक ऑर्गनायझर टीम कडून तुमका विनंती केली जाता. धन्यवाद. दरम्यान पुन्हा एकदा घेऊन जात मैदानात. मोठो फटको, चेंडू आखाड्याच्या बाहेर. निश्चितच 6 धावा या फटक्यात मिळतले. धावसंख्येत बदल होता. धावसंख्या पोचता 39 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही जवळजवळ 50 धावांची आवश्यकता. म्हणजे आता मात्र खयच्या तरी एका फलंदाजाक हार्दिक पांड्या बनाचा लागतला आणि तो फलंदाज खयचो असतलो हे येणारे चेंडू ठरवतले. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाची गोलंदाजी ठरवतली आणि फलंदाजाचे शॉट सिलेक्शन ठरवतले. ऑन दी मार्क संचिल जाता. ओ ऐसर मात्र हार्दिक पांड्या नाही. आता मात्र ऐसर सुनीलची परिस्थिती पृथ्वी शॉ सारखी करून सोडली. संचिल कॅच मात्र सोडलेले आणि आता मात्र आपली भूमिका चोखपणे पार पाडता आणि सुनीलाक मात्र तंबूचो रस्तो दाखवता. संचिल कमबॅक करता आपल्या संघासाठी आणि गांजेश्वर इंडियन संघ जेवढा जमात तेवढा त्यांना बॅकफूटवर ढकलूचो प्रयत्न करताना आदिनाथ स्पोर्ट संघाचे गोलंदाज आपणाक बघूक मिळतात. आणि आता मात्र मंथन मैदानाच्या दिशेने जाता सुनीलची जागा घेऊच्यासाठी आणि 18 नंबर जर्सी म्हणजे नाव अर्थातच विराट कोहलीचाच घेतला जाता. आता बघूया अशीच रन चेस मशीन म्हणून ज्याचं नाव घेतला जाता तशी 18 नंबरची जर्सी. पहिला फटको, मोठा फटको आकांड्याच्या बाहेर. कदाचित विराट स्वरूपाचं फटको बघूक मिळता. चेंडू गेलो आकांड्याच्या बाहेर. धावा मिळतले 6 आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोचता 45 धावा आणि अशाच आता मात्र प्रत्येक चेंडूवर असे मोठे फटके खेळायचे लागतले आणि तो फलंदाज खयचो असतो बघूक मिळता. सुरुवात केलेली असा मंथनान आता मात्र मंथन चिंतन करूची वेळ नाही असा. आता मात्र इल्ललो चेंडू सीमा पार कसं होत ह्या बघूचा असा आणि आता मात्र संचिल निश्चितच कमबॅक करूचो प्रयत्न करतलो कारण तेवढी त्याच्या ताकद असा, तेवढी त्याच्या धमक असा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात नजर टाकत गोलंदाजी मार्कवर जाता सामनो करतलो मंथन. मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न खराच सुंदर पद्धतीचं कमबॅक म्हणायचं लागतलो. मगाशी अशाच प्रकारे सुनीलला एक षटकार दिल्यान आणि नंतर त्याची दांडी गुल केल्यान सुनीलची परिस्थिती काहीच नाही कळाक आणि चेंडू स्टंपाच्या मुळाक अशी परिस्थिती झालेली आणि आता मात्र संचिल आता पुन्हा एकदा ऑन दी मार्क दिसता.
मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि मंथन मात्र मोठो फटको खेळण्याच्या प्रयत्नात झेल बांधून परतता आणि आणखी एक धक्को बसता. मंथनच्या रूपात पाचवं गडी बांधता, पाचव्या कलाम लागता. धावसंख्या स्थिरावलेली 45 या धावसंख्येवर आणि संचिलांचा कॅच सोडलेला तर खरोखरच त्यांनी मनाक लावून घेतलेला दिसता आणि खरोखरच तशाच पद्धतीचा प्रत्युत्तर देताना संचिल आपल्या गोलंदाजीतून. आणि ऐसर मोठा द्वंद्व होता मंथन प्रभू आणि संचिल प्रभू आणि खरोखरच संचिल माका वाटता घरी गेल्यानंतर बहुतेक काहीतरी दरम्यान मैदानाच्या दिशेनं पुन्हा एकदा मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, आमंत्रण दिला गेला, आमंत्रणाचा स्वीकार केलो गेलो आणि संचिल आता मात्र फुल फॉर्म मध्ये जात दिसता आणि माका वाटता जवळजवळ 3 गडी गारद केलेल्या असत या संचिलने खरोखरच वाखाणण्याजोगी गोलंदाजी म्हणावी लागतली. सहा गडी गारत 6 कलमा लावली. आणि प्रत्येक संघासाठी या 1.5 एकरच्या प्लॉट मध्ये 10च कलमा लावण्याची संधी असता. 6 लावलेली असत, 7व्या लावचा प्रयत्न होतो पण हैसर मात्र वेळेतच क्रीज मध्ये पोहोचल्यामुळे हैसर मात्र आता यष्टीचित होण्यापासून वाचलो आणि गोलंदाज आता जबाबदारी घेता. नितीन बऱ्याच वेळा नंतर एका गोलंदाजीसाठी बघतो. धावसंख्या जागच्या जाग्यावर 45, हलाकचा काय नाव घेणार नाही आणि एका मागून एक कलमा लागत असत. ऑफसाइडच्या दिशेने टोलावलेला चेंडू, आता मात्र 1 बाउन्स चौकार, सीमा पार झालेला चेंडू. 4 धावा निश्चित स्वरूपाचे, 49 धावा आणि जिंकाच्या साठी अजूनही 40 धावांची आवश्यकता आणि फक्त 4 चेंडू आणि 40 धावा. एका चेंडूत 10 धावा कसे येतले माहित नाही पण जिंकाचा असा तर ते 10 धावा कसे करून वसूल करूचे लागतील. मोठो फटको, चेंडू आकांड्याच्या बाहेर पण आता मात्र हे षटकार म्हणजे सुरेख पद्धतीचा चेंडू. आता मात्र नितीन कडून कमबॅक बघू मिळता. आणि जयेशान मारलेलो आणखी एक मोठा फटको, सीमा पार होता परंतु आता मात्र थोडस उशीर झालेलो. जयेशचा फटको म्हणजे वरातीली सराग आणि बाबल्यानं माटव घेतलं बांधाक अशी थोडीशी परिस्थिती बघूक मिळता. फारच उशीर झालेलो या षटकारांका पण
फलंदाज प्रयत्न करता ही एक खिलाडू वृत्ती शेवटपर्यंत सामन्यात रवणा महत्वाचा. आणखी एक मोठा फटको खेळण्याचा प्रयत्न आणि ऐसर मात्र आता जयेश तंबूचा रस्तो धरता आणखी एक कलाम लागता आणि जवळ जवळ आदिनाथ स्पोर्ट्स क्लब फायनलच्या सामन्यात प्रवेश करता. खरंच खूप खूप अभिनंदन आदिनाथ स्पोर्ट्स क्लब आणि गांजेश्वरी इंडियन संघाक पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जसा मगाशीच म्हटला गेला होता आदिनाथ स्पोर्ट्स क्लब आणि गांजेश्वरी इंडियन संघाचो क्वालिफायरचो पहिलो सामनो म्हणजे बाबा गेलो पंढरपुराक गेलो तरी वडे आणि इलो तरी वडे. म्हणजे संघ जिंकाने नाही तर हराने हरलेल्या संघाक आणखी एक सामनो खेळायची संधी मिळतली म्हणजे आणखी एकदा फायनल मध्ये प्रवेश करूची संधी मिळतली. येणारे प्रत्येक सामने ठरवतले. आता मात्र 3 सामने शिल्लक फायनलच्या आधी आणि मॅन ऑफ द मॅच चो दावेदार सामनावीर पुरस्कार अनिकेत 7 षटकारांच्या मदतीने 46 धावा ज्यांनी कुठले तोच अनिकेत मॅन ऑफ द मॅच चो दावेदार. आणि मी आमंत्रित करतोय माननीय श्री दिनेश देसाई आपण ह्या तडाखेबंद फलंदाजाक सामनावीराचो पुरस्कार देऊन सन्मानित करूचा. धन्यवाद. आणि आता होणार सामनो मारुती स्ट्रायकर्स वर्सेस गांजेश्वरी. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो.